खालावली होती आणि कसं असतं क्रिकेटमध्ये खेळत असताना ज्यावेळेस तुमची हेड पोझिशन खालावते त्यावेळेस तुमची चेंडूवरची नजर सुद्धा ही कमी होत असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट हेड पोझिशन मागच्या बाजूला गेली की मग बॉडी वेट मागच्या बाजूला जातं, हेड पोझिशन पुढच्या बाजूला आली की बॉडी वेट पुढच्या बाजूला येतं। ह्या सगळ्या गोष्टी खरं तर होत असतात। यावेळेस इथे हा फटका आपण पाहिला चांगला आहे आणि या अगोदरच्या चेंडूवर सुद्धा स्लॉक करण्याचा प्रयत्न रोहितचा राहिला होता परंतु तिथे ते सफल झाले नव्हते। दुसऱ्या चेंडूवर त्यांचा तडाखा आपण पाहिला हा चौकार। बद्ध स्पर्धा या स्पर्धेमध्ये नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात आणि म्हणूनच जामगर स्ट्रायकर्स तुमचा 12वा प्रतिनिधी जरी उपलब्ध असेल तरी तो स्पोर्ट्स किट मध्ये नाही, किंबहुना जर्सी आणि ट्रॅक त्याची योग्य आहे परंतु शूज त्याने वेअर केलेले नाही, त्यामुळे 2 धावांची पेनल्टी तुम्हाला इथे अनाउन्स झालेल्या आयोजकांच्या वतीने। फटका चांगला, क्षेत्ररक्षण चांगला, फेकी दर्जेदार, याच बरोबर फलंदाज रोहित धुमाळ आजच्या दिवसामध्ये फलंदाजी चांगली करताना आपण त्याला पाहिलं नाहीये। आणखी एका महत्त्वाच्या सामन्यामध्ये रोहित स्वस्तामध्ये परतले। फलंदाज रोहित धुमाळ बाद झाले। चंदू गोंधळी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत। क्रमांक 3 साठी फलंदाज सुरेश आलेले आहेत की जे अगोदरच्या सामन्यामध्ये अनुपस्थित होते। चंदूने रीच करून मारण्याचा प्रयत्न इथे केला, यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाने एक दमदार दर्जेदार झेल टिपला। लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 खंदे, फलंदाज बाद। इथे रोहित धुमाळच्या पाठोपाठ चंदू गोंधळी इथे बाद। लागोपाठचे 2 चेंडू, लागोपाठचे 2 गडी बाद, दोन्हीही खंदे फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजेच गोलंदाज राहुलला या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक कदाचित या गोलंदाजाच्या वतीने संपन्न केली जाऊ शकते। पाहिजे तो असा पहिला गोलंदाज ठरेल का हा माइलस्टोन अचीव करणारा नवीन फलंदाज रणजित साठी आखून टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक उपस्थित, विकास इथे झेल टिपला। याच बरोबर कोरावळेकर चषक 2024 या स्पर्धेतील पहिला गोलंदाज आपण पाहिला की ज्याने लागोपाठच्या 3 चेंडूंवर लागोपाठचे 3 फलंदाज बाद केले। राहुल ठरतोय या स्पर्धेतील पहिला विकेट हॅट्रिक मिळवणारा गोलंदाज। गुड जॉब।
पाहिलेली आहे. पहिल्या चेंडू निर्धावाला, त्यानंतर फलंदाजाने चौकार दाखवला होता रोहित दुमाळे, परंतु त्याचा अतिरिक्त कोणताही परिणाम स्वतःच्या मानसिकतेवर होऊ न देता मैदानाच्या आतमध्ये काळजीपूर्वक गोलंदाजी केली. त्याचबरोबर रोहित धुमा, त्याचबरोबर चंदू गोंधळी आणि रणजित सारख्या 3 मातब्बर दिग्गज फलंदाजांना त्याने खेळाडू कक्षामध्ये परतवलेला आहे. शेवट या षटकाचा कसा असेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग यांना फलंदाज मुकेश पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. इथे मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला प्लेस केले. पाहता पाहता चेंडू सीमा पार, मिळाल्या धावा महत्वपूर्ण 4. हे षटक संपलं या चौकाराने. पहिल्या षटकाच्या आधी धावपलकर धावा आपण पाहिला तर त्या आहेत 8. 3 गडी बाद. आहे सबस्टिट्यूशन इथे अवेलेबल आहे जामगर स्ट्रायकर संघासाठी. तेच इथे खरं तर केलं जात आहे. जर्सी नंबर 78 इन झाला आणि जर्सी नंबर 58 इथे आउट झालेले आहेत. पेनल्टीच्या 2 धावा ऍड केलेल्या आहेत आपण. 10 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या असताना क्रमांक 2चं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे समालोचन कक्षाच्या टोकाच्या वतीने हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत असलेले आपण पाहू शकाल. AJ अर्थात आदेश जामगरे इथे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पहिलं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलं. 3 महत्वपूर्ण धक्के हद्रे या षटकामध्ये देत असताना गोलंदाज राहुलला आपण पाहिलेला आहे. AJ अधिकचा वेळ खर्च करू नका. सुरेश साठीचा हा चेंडू आहे. इथे फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडूला प्लेस केलेला आहे. व्हॉट अ ग्रेट यूज ऑफ बॉलर्स फेस अँड बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. चौका. Wide guided by the batsman Suresh and all the way for 4 runs into the gap. What a good execution by this batter. 14 on the board. Into the pads, drive seat, field spin available. There is a long chase for that fielder. Yes, slightly fumbled, but settle for only 1 runs. And with the help of this one single, score is moving now on 15. 15 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक राहुलने चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आक्रमकतेकडे वळण्याचा इरादा आणि इंटेंट त्याचबरोबर उद्देश मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवत आहेत. इथे क्रॅम केलं होतं फलंदाजाला. कोणतंही ठोस प्रत्युत्तर फलंदाजाकडे नाहीये. याचा अर्थ चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळला असावा. आपण आपल्या टेलिव्हिजन रिप्लेमध्ये पाहूया आणि ते मजेशीर सुद्धा असेल. 5-10 क्रिकच्या वतीने खरं तर आपण या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण बघत आहोत. 22च्या रूपाने धाव पूर्ण झाली होती. बघा आपण आपल्या रिप्लेमध्ये निश्चितच अनुभवत आहोत कशा पद्धतीने हा चेंडू मार्गस्थ झालेला आहे. लिप मोमेंट चांगले. यस, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडं वळण त्या चेंडूला मिळालं आणि अतिरिक्त उसळी सुद्धा मिळाली नव्हती. जितकी अँटिसिपेट केली होती फलंदाजाने तिथेच बीट झाले होते फलंदाज. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. हार्डलेनचा प्रॉपर वापर करतायत गोलंदाज आदेश जामगरे. नौखे गोलंदाज आहेत परंतु त्यांची थिंकिंग प्रोसेस अत्यंत चांगली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की नियंत्रण चांगलं आहे. सगळ्यात महत्वाचं गोलंदाजी करताना तुम्हाला नियंत्रण दाखवावं लागतं. ते नियंत्रण या आदेश जामगरे या गोलंदाजाकडे निश्चितच आहे. 17 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या खरं तर आपण पाहू शकाल. आतापर्यंत 4 चेंडू आदेशने हाताळलेले आहेत. 4 चेंडूवर समोर ठेवलेली जी लेंथ आहे फलंदाजासाठी ती वेगवेगळी आहे. 2 चेंडू आपण पाहिले. एक चेंडू पुढ्यात होता त्याचबरोबर 1 चेंडू अगदी हाफवॉलीमध्ये ठेवला होता. 2
चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनच्या आपल्याला दरम्यान या गोलंदाजाच्या वतीने हाताळलेले पाहायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार असेल, जर्सी नंबर 93 ऑन इज बॉलिंग मार्क. भरधाव वेगाने चेंडू यॉर्कर इथे खरं तर हाताळलेला आहे गोलंदाजाने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचा. आदेश खरं तर अलीकडे आम्ही असे गोलंदाज अनेक पाहिलेत. ओमकार पाटील म्हणून एक गोलंदाज आहे की जो बुमराच्या याच्या ऍक्शन बरोबर मॅच करतो. त्याचबरोबर पडगा टेनिस क्रिकेटमध्ये प्रतीक पाटील म्हणून एक गोलंदाज आहे. त्याचीही ॲज इट इज म्हणजे जशी आहे त्या पद्धतीने बुमराची स्टाईल आहे. आणि इथे जर्सी नंबर 93 आहे, परंतु बुमराच्या स्टाईलने नसेल परंतु गोलंदाजी मात्र त्याच पद्धतीने प्रभावित करतायत. समोर ठेवताय चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. इथे जर स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करता आलं असतं या गोलंदाजाला तर कदाचित टाईट कॉल झाला असतं, परंतु तरीही पंच तिसऱ्या पंचांकडे वळत आहेत. इथे ही धाव इनकम्प्लीट आहे की इनकम्प्लीट हे ठरवावं लागेल आता तिसऱ्या पंचांना. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू दरम्यान तिकडे होता. बॅटर सेफ आहे आणि ही एक धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. त्याचबरोबर खरं तर हे षटक संपलं क्रमांक 2चं आणि या 2च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 10 धावा खरं तर इकडे इथे 10 धावा खर्च झालेले आहेत आणि एकूण धावफलक जर आपण पाहिलं तर ते निश्चितच 20 वर जाऊन पोहोचलेलं आहे. क्रमांक 3चं षटक घेऊन जर्सी नंबर 7 इथे मार्गस्थ होत आहे. 18 झाल्या आणि त्या ह्या दोन डॉट बॉल आलाच नाही. लेग बाय जनरल आला, एक सिंगल आला. क्रमांक 3चं षटक जर 40 पर्यंत पोहोचलं तर मोठं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, कारण सुरेशच्या रूपाने एक अतिरिक्त गोलंदाज सुद्धा आता मांडवली संघाकडे उपलब्ध आहेत. रक्षात्मक रीतीने खेळत आहेत आणि बॅकअप अवेलेबल होतं तसं पाहिलं आपण तर, परंतु इथे फेकीपासून स्वतःला अलिप्त ठेवलेलं आहे, आवरलेलं आहे, सावरलेलं आहे. क्रिकेटमध्ये तुमची निर्णय क्षमता अशाच पद्धतीने टेस्ट होत असते आणि त्यातून मग तुम्ही कसे निर्णय घेता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. अशातच्या गोलंदाजाने घेतलेला निर्णय चांगला आहे, कारण आतापर्यंत त्याने 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. समोर ठेवलेला चेंडू फटका फसला, क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडू पर्यंत पोहोचतोय. इथे हा साधा सोपा जेल विशालच्या वतीने सुटलेला आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. यावेळेस काय घडेल? पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे वळतायत. मुकेशने ही दुसरी धाव पूर्ण केली आहे की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. आमचे कंट्रोल रूम मध्ये संदीप घायाळ यांना घायाळ केलेला आहे. लागोपाठचे 2 डिसिजन त्यांच्यापर्यंत खरं तर इथे निर्देशित केले गेलेले आहेत आणि त्यांचं असं मत आहे, ज्या पद्धतीने त्याने इथे पाहिलेलं आहे की फलंदाज अडचणीत असू शकतात आणि फलंदाज बाद. मुकेश बाद झालेले आपण पाहिले. सुरेश मैदानाच्या आतमध्ये अजूनही उपस्थित आहेत.
फलंदाज इथे बाद होईल. अगोदर फलंदाज धावबाद झाले, त्यानंतर इथे फलंदाज इथे बाद होईल. अगोदर फलंदाज धावबाद झाले, त्यानंतर इथे फलंदाज सुरेश झालेले आहेत झेलबाद. मध्ये इथे संपलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 3:10 सत्राला सुरुवात झाली होती. 3:25 झाली आहेत, म्हणजे बरोबर 15 मिनिटं 3 षटकांसाठी इथे घेतली गेलेली आहे. चला चौथा षटक लगेचच मार्गस्थ करा. वेळेचा योग्य वापर आतापर्यंत आपण केलेला आहे. पाहायचंय चौथ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाकडे इथे पाहिलं जातं. कर्णधाराच्या वतीने जे अर्थात जितेश जामघरे इथे गोलंदाजीसाठी नियुक्त केले गेलेले आहेत. त्याच्या खांद्यावर हे षटक हाताळण्याची जबाबदारी असेल. षटक स्लॉगचं आहे, त्याचबरोबर हाणामारीचं षटक म्हणून या षटकाला आपण संबोधत असतो. स्ट्रायकिंग एंड फलंदाजाचा विचार केला तर ते आहेत महेशसाठी आखू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय. झेल कोणाचा आहे इथे? एसटीच्या बागून एसटी रक्षक समोर आले आणि टिपला इथे एक दर्जेदार झेल. आणखी एक फलंदाज बाद होण्याचं सत्र थांबत नाही. साई समृद्धी मानिवली संघाचा आणखी एक फलंदाज झेल बाद. मध्ये एंटर झालेला आपण पाहू शकाल. या षटकाला सुरुवात फलंदाज बाद करण्यापासून झालेली आहे, ती म्हणजेच जितेश याची. आणि कधी कधी तुम्हाला फार लवकर यश मिळत असतं. ते यश टिकून ठेवणं फार मोठं आव्हानात्मक असतं. आता ते आव्हान मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने पेळतील गोलंदाज जितेश जामघरे हे सुद्धा आपण पाहूया. न्यू बॅटर इन ॲट नंबर 8 सुधीर ऑन स्ट्रायकिंग एंड. Full seat away, field spin available there with the one bound. Ball is racing over the fences all the way for runs. आहे जो धावपलकोर जोडला गेला. 30 धावा याच बरोबर आहेत. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. 40-42 पर्यंत धावपलक जाऊ शकतं. यावेळेस खडे खेळलेले आहेत. बॉडी रोल केली, त्यानंतर चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकाचं क्षेत्ररक्षण ही दर्जेदार आहे. फटका सुद्धा दर्जेदार होता, त्याचबरोबर फिल्डिंग सुद्धा चांगल्या दर्जाची आपण पाहिलेली आहे. त्यामुळे 2 धावा आपल्या संघासाठी निश्चितच इथे त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. 2 धावा ऍड होतील या धावपलकामध्ये. धावपलक 32 पर्यंत जाऊन पोहोचेल. आणि करंट रन रेटचा जर विचार केला तर 9.14चा करंट रन रेट आतापर्यंत निश्चितच आहे. 3 चेंडूचा काही शेष आहे. यावेळेस पुन्हा एकदा पिरूड मारला. क्षेत्ररक्षक आहेत इथे. क्षेत्ररक्षकाची जजमेंट चुकली आणि याच बरोबर चेंडूने त्याचं साध्य साधलं. त्याच दिशेने आणखी एक चांगला तडाखा, चौकार.
सुधीरने धीरोदात्तपणे फलंदाजी केलेली आहे, कारण 3 चेंडूंमध्ये सुधीरच्या या महत्वपूर्ण 10 धावा या सामन्याच्या निकालावर परिणामकारक ठरू शकतात. कारण या अगोदर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाचे चांगले खंदे फलंदाज बाद केलेले आहेत, परंतु सुधीरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. 36 धावा धावपलकर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडूंचा खेळ शेष असलेला आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस इथे पुलचा मिसटाइम फटका, आणखी 2 धावा कदाचित धावपलकर जोडल्या जातील, कारण चेंडू हवेमध्ये फार काळ राहिला. त्यानंतर इथे त्याची फेकी झाली उचलून, आणि याच बरोबर 3ऱ्या धावेसाठी फलंदाज पुन्हा एकदा अडचणीत आलेले आहेत. नॉट आउट. 3 धावा इथे जोडल्या जातील. 3 धावांनी धावपलक पुढे मार्गस्थ झालेला आपण पाहू शकाल. एकूण धावा आहेत 39 अर्थात 39. शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल, आणि ज्या बहुचर्चित 40 धावा धावपलकावर जोडणं गरजेचं होतं फलंदाजी करणाऱ्या संघाला, त्या 39 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजेच 1 चेंडू अजूनही शेष आहे या सत्रातील. फलंदाजी अनेक फलंदाजांना मिळाली, कारण आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. काही फलंदाजांनी चौकाराने सुरुवात केली, त्याचबरोबर काही फलंदाजांनी दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर चौकार आपल्याला दाखवला. एकही षटकार मला असं वाटतं या धावपलकावर जोडला गेला नाही. शेवटचा चेंडू समोर ठेवला होता, यावेळेस ही धाव तशीही ग्राह्य नसेल, आणि याच बरोबर पहिलं सत्र संपलं 39 धाबांवर, आणि 40 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये ती म्हणजेच जामगर स्ट्रायकर्स या संघाला चांगली गोलंदाजी जामगर स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजाने केलेली आहे. कारण रोहित आणि चंदू जर लवकर बाद झाले नसते तर इथे ज्या 39 धावा लागलेल्या 49, 55, 60 धावा धावपलकर जोडल्या गेल्या असत्या. आणि यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. न्यू यंगस्टर्स कोरावळे ब आणि त्यांच्या विरोधात साई किरण नवापाडा असा सामना यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये इथे प्रत्यक्ष उपस्थित राहणं बंधनकारक आहे. चला, वेळेचं गांभीर्य लक्षात घ्या, वेळेची मर्यादा लक्षात घ्या. साई किरण नवापाडा संघ तुमचा संघनायक लवकरात लवकर तुम्हाला इथे धाडायचा आहे. त्याचबरोबर न्यू यंगस्टर्स कोरावळे ब संघाचा संघनायक तुषार इथे उपस्थित आहे. वेलकम तुषार. चाळीस धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने चेस केलं जाईल याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तयार असतील आमचे साथी समालोचक. याच विभागातील एक गोड आवाज अर्थात राजेश मुकणे यांच्या आवाजात खेळाचं सत्र क्रमांक 2. राज्य युवा प्रतिष्ठान आयोजित शिवजयंती उत्सव कोरावळे हा मानाचा उत्सव. यानंतर तुम्हाला खरं तर शिवजयंतीच्या दिवशी
साजरा झालेला पाहायला मिळेल. अनेक कार्यक्रमांची खरं तर रेलचेल या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही बघू शकता. सकाळी 9 वाजता शिवप्रतिमेचं पूजन, त्याचबरोबर शिवज्योतीचं आयोजन केलं गेलेलं आहे. हळदी कुंकू समारंभ त्यानंतर तुम्ही पाहू शकाल. भव्य मिरवणूक आणि पालखी सोहळा, त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेमध्ये हरिपाठ आणि जागर भजन आहे. ग्रामस्थ मंडळ कोरावळे आणि यांच्या वतीने शिव महाआरती दरम्यान तिकडे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि रात्री ठीक 8 ते 9 वाजता वक्तृत्व स्पर्धा आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं की गायन स्पर्धा सुद्धा तिथे आयोजित केली गेलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र गीतं असतील, पोवाडे असतील, इतरही शिवगीतं खरं तर तिकडे तुम्ही ऐकू शकाल. लहान गट त्याचबरोबर खुल्या गटासाठी ही स्पर्धा असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्याचा कार्यक्रम तिकडे ठेवला गेलेला आहे. त्याचबरोबर हा अत्यंत मोठा खरं तर कार्यक्रम जल्लोषात साजरा होत असलेला तुम्ही शिवजयंतीच्या ऐन पर्वावर पाहू शकाल. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळ कोरावले, क्रांतीवीर युवा मित्र मंडळ, राज्य युवा प्रतिष्ठान, आई एकविरा ग्रुप, जय वेताळेश्वर ग्रुप, महिला बचत गट कोरावळे यांचं फार मोठं मोलाचं सहकार्य मिळणार आहे. या सगळ्यांना आपण या कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. नितीन दादा धुमाळ, आपणास विनंती, आपण नाणेफेक संपन्न करण्यासाठी नाणेफेकी कक्षामध्ये या. दुसऱ्या सत्राकडे आपण वळणार आहोत. नाणेफेकी इथे संपन्न केले जाईल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना न्यू यंगस्टर्स कोरावळे ब आणि त्यांच्या विरोधात साई किरण नवापाडा या दोन संघांदरम्यान. खेळाचं दुसरं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. समालोचन कक्षामध्ये बदल, राजेश मुकणे यांच्या बाजात खेळाचं दुसरं सत्र. दुसऱ्या डावाला होती सुरुवात. आपण पाहू शकता पहिल्या डावामध्ये 39 धावा बनवला आणि जामगर स्ट्रायकर्स या क्रिकेट संघासमोर 40 धाब्यांचं टार्गेट मित्रांनो खऱ्या अर्थानं सेट केलं गेलं आहे. 10.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये एंटर होती आहे. जितेश आणि त्याच्यासोबत आपण रोशनला पाहताय. ही सलामीची जोडी मॅच ऑन. रोहित पहिला बॉल, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट, जस्ट लाईक अ बुलेट. गोलीच्या वेगानं क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा चौकार आपण पाहिला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला तोडली, फोडली, चेंडू सीमा पार. हा चौकार दिनेशजी दिनेश जामगर यांच्याकडनं एकंदरीत या चौकासाठी 50 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलेला आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे मित्रांनो आपण पाहिला. सुरुवात दुसऱ्या डावाला जामगर स्ट्रायकर संघाची चांगली झाली आहे. 4 धाब्यांना टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळतं. जितेच्या बॅट मधनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपण पाहिला. फलंदाज तयार. रोहितचा हा बॉल इथे आपण पाहू शकता तर लेट कट आपण पाहायला मिळते. या शॉट थर्ड मॅनला थोडीशी फंबल झाले खिलाडू आणि त्यानंतर आपण पाहू शकता तर ही सिंगल या बॉलवरती एकवटली जाते. टीमची टोटल आपण पाहताय एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 5 या आकड्यावरती. 10.00 ची सरासरी मेंटेन ठेवायची. या पहिल्या ओव्हरमध्ये धावा येणं जामगर स्ट्रायकर संघासाठी खूप महत्वाच्या. पहिल्या बॉलवरती आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला चौकार. त्यानंतर डिलिकेट टच आपण पाहिला. लेट कटचा नजारा देखील आपण पाहिला. या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळते. रोशन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टिकला थोडंसं मिस केलं पण आमच्याकडे वळतात दर्शवतात की हा चेंडू वाईट आहे आणि एक्स्ट्राच्या स्वरूपानं आपण पाहू शकतो तर ही सिंगल धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला जाऊन पोहोचले ते 6 या आकड्यावरती. 10.00 ची सरासरी मेंटेन ठेवा. क्रिकेट संघाची दर्जेदार मित्रमंडळ खऱ्या अर्थानं झाली आहे. रोहित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट न स्ट्रायकिंग एंड वरती रोशन तयार आहे. फिंगर रोल केलेत. फटका चांगला. नंतर आपण पाहू शकता कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर.
चौकार. धावफलकावरती मित्रांनो पाहताय 2 चौकार आपण या ओव्हर मध्ये पाहिलेत. तयार होतो. रोहितचा पटबार इथे आपण पाहिलं तर एक धाव क्विकली कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 11 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा मित्रांनो धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सो सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहिलं तर बॅकफुट वरती गेले आणि तदनंतर चेंडूला फक्त पुश केलं आणि एक सिंगल मी तर म्हणेल खऱ्या अर्थानं एकवटली जाते. मुंबईची लाईफलाईन लोकल आणि टेनिस बॉल क्रिकेट लाईनची आपण लाईफलाईन पाहताय तर डबल आणि सिंगल त्याला प्राधान्य देत असताना आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट या ओव्हरमध्ये मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं 2 चौकार आलेत आणि 3 सिंगल आपण पाहिलेत. एक व्हाईट बॉल देखील गोलंदाज रोहितनं फेकला. 12 धावा धावफलकावरती आहेत आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहताय. इथे आडव्या बॅटला लॉफ करण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला तर बॅटरच्या रेंज पासून चेंडूला थोडस लांब ठेवलं तो पंच जर आपल्या पाहिलं थर्ड अंपायर रेफर केला गेला. या रनआउट साठी जर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाची भूमिका चांगली राहिली. डायरेक्ट हिट देखील आपण पाहिला. नॉन स्ट्राईकचा फलंदाज आता जितेश पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचला आहे की नाही पोहोचला हे पाहण्यासाठी आता आमची ऑफिशियल टेक्निकल टीम देखील सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. सो फलंदाज पॉपिंग क्रीज वरती सेफली पोहोचलाय म्हणजे फलंदाज हा सेफ असेल. कोणत्या प्रकारची विकेट नाही आहे. शेवटच्या बॉल वरती आपण पाहिलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला ओव्हर या ठिकाणी कंप्लीट होतोय. धावफलकावरती धावा आपण पाहताय तर 12 आहेत. विथ स्ट्रायकर्स दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करते. 18 बॉल 28 धाव्यांची अजूनही गरज आहे. 18 बॉल 28 ची गरज. चंदू गोंधळे येत आहेत ज्यानं पहिल्या मॅच मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. इथून देखील आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये संस्थामध्ये परतला परंतु आता गोलंदाजीसाठी मित्र म्हणजे खऱ्या अर्थाने दुसऱ्या ओव्हरमध्ये आला. हा स्पेल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं दोन्ही संघासाठी निर्णायक असेल कारण चंदू गोंधळेच्या ओव्हरमध्ये 10-12 धावा जर आल्या तर पूर्णपणे या मॅच मध्ये पकड मजबूत करेल जामगर स्ट्रायकर. इथून चंदू गोंधळे चांगली गोलंदाजी करतोय. 5-6 धावा या ओव्हरमध्ये जर आल्या तर मित्र म्हणेल की हा मॅच 50-50 होईल याच्यात मात्र काही शंका नाही आहे. चंदू गोंधळे तयार रनवेवरती राईट आर्म राऊंड द विकेटनं. चंदूचा हा बॉल इथे जर आपण पाहिलं तर सिंगल साठी निघाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता या बॉल वरती आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट. चांगला बॉल ला सन्मान आणि या खराब बॉल वरती खरपूस समाचार. ही ओळख असते एखादा चांगल्या नौख्या फलंदाजाची आणि ते मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं. यॉर्कर अटेम्प्ट केला त्या यॉर्करला सन्मान देत असताना बॅकलिफ्टला खाली ठेवलं होतं. समोरच्या दिशेने फक्त पुश केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. जाऊन पोहोचलं ते 14 या आकड्यावरती. 17 बॉल 26 ची अजूनही गरज आहे. फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय जितेशला. चंदूचा हा बॉल आडव्या बॅटनं लॉफ करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील रनआउटची संधी. या बॉल वरती ड्रामा आणि त्यानंतर आपण पाहिलं तर रिस्क होती आणि रिस्क से नाम बनते है
मैदानाच्या आतमध्ये आपण ते पाहिलं, सिंगलसाठी निघाले, कॉलिंग देखील प्रॉपर आली नव्हती, खराब कॉलिंग होती, परंतु नशिबाची साथ मित्र म्हणले खऱ्या अर्थानं आज रोशनच्या सोबत. आणि इथे मी म्हणेल खऱ्या अर्थानं ही क्विक सिंगल खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धावाली एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलं ते 15 या धावसंख्येवरती. सो लेग बायच्या स्वरूपानं आपण ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. पूर्णपणे लेग बिफोरची अपील आउट झाली. लेग बायच्या स्वरूपाने ही सिंगल मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं एकवटली गेली आहे. चंदू गोंदले तयार आहेत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती, राईट आर्म राऊंड द विकेट ना. रनवे मध्ये थोडासा व्यत्यय येताना आपल्याला पाहायला मिळतो. 15 धावा धावफलकावरती, 16 बॉल अजूनही 25 धाब्यांची गरज. 16-25 इक्वेशन आहे. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आणि त्याचबरोबरीनं आता फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. फलंदाज या ठिकाणी बाद होतो, फलंदाज बाद. सो अतिशय चांगला बॉल चंदू गोंदेनं अटेम्प्ट केला होता आणि त्यानंतर पूर्णपणे स्टँडच्या समोर पकडलं खेळाडू बॅटरला आणि त्यानंतर सागर कापडे सरांचा कॉल की फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू बॅटर इन, आपण पाहिलं तर नवीन फलंदाज इंटर होतात. सो राहुल येत आहे नॅट नंबर 3 अर्थात टॉप मिडल ऑर्डर मध्ये तयार. 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही गरज आहे ते 25 धावेची बॉल असतील इथून शिल्लक. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये अजूनही 25 धाव्यांची गरज. मित्रांनो खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी राहिली. मी प्रथमतः म्हणत होतो जसं चंदू गोंदले गोलंदाजी ट्रॅक वरती आला, मी म्हणत होतो की ही ओव्हर निर्णायक असेल. इथे हलक्या हाताने समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी खेळाडू आगे पहिल्या टीमला उचललं, फेकी होईल तोपर्यंत एक धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. या एका धाव्याच्या मदतीने धाव फलक 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 14 बॉल 24 ची गरज आहे. 10.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये मेंटेन ठेवायची होती. पहिल्या ओव्हर मध्ये 12 घेतल्या, त्यानंतर आपण पाहिलं तर हा ओव्हर मित्रांनो खऱ्या अर्थानं अतिशय चांगला फेकलाय गोलंदाज चंदू गोंदलेनं. चंदूचा हा बॉल इथे आपण जर पाहिलं तर लेग स्टिकला थोडस मिस केलंय. व्हाईट बॉल पंच दर्शवतात आणि एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपानं ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. या एक धावाली एका धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे सरकलाय. 17 या आकड्यावरती बॅटिंग करते जामघर स्ट्रायकर्स क्रिकेट संघ मैदानाच्या आतमध्ये. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय चांगली लाईन पाहायला मिळते. हार्ड लेन डिलिव्हरी, बॅकबोर्ड वरती येऊन फक्त डेलिकेट टच करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं तर इथे गती आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचबरोबरीनं एसटी रक्षकाच्या हात चेंडू हातामध्ये विसावतोय. 13 बॉल अजूनही 23 धाव्यांची गरज. दुसऱ्या ओव्हरमध्ये स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मित्रांनो खऱ्या अर्थानं शिल्लक आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील इथे झाली आहे, परंतु आपण पाहिलं तर कोणत्या प्रकारचा एज नाही आहे आणि त्याचबरोबरीनं शेवटचा बॉल चंदू गोंदेनं फेकलाय. हा डॉट, हा निर्धाव चेंडू. 12 बॉल 12 बॉल मध्ये अजूनही 23 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. 11.50 ची सरासरी मित्रांनो खऱ्या अर्थानं आता मेंटेन ठेवावी लागेल, कारण हा ओव्हर खूप महत्वाचा होता दोन्ही संघाकरिता. परंतु सई समृद्धी मानिवली क्रिकेट संघानं या मॅच मध्ये मित्रांनो खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय. चंदू गोंदली स्पेशली काय गोलंदाजी राहिली, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले होते, तिथून कमबॅक करायचं होतं. मी म्हणलो होतो की या ओव्हरमध्ये 10-12 धावा जर आल्या तर जामगर स्ट्रायकरचं वर्चस्व या मॅचमध्ये राहील, परंतु
5-6 धावांचा हा ओव्हर जर आला तर मित्रांनो खऱ्या अर्थानं कमबॅक करेल साई समृद्धी मानिवली आणि मैदानाच्या मध्ये तेच घडलं. चंदू गोंधले आला आणि चंदू गोंधलेनं जो हा स्पेल होता एका ओव्हरचा अतिशय चांगला फेकला. 4 धावा खर्च करत असताना आपण पाहू शकतो तर एक सांघिक सफलता देखील त्यांनी या टीमनं कॅरी केली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी रोशन माघारी परतला होता. कॉलिंग त्या ठिकाणी चांगलं नव्हतं आणि तदनंतर 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो कंप्लीट होत आहे. धावफलकावरती 17 धावा आपण पाहताय. 12 बॉलमध्ये 23 धाव्यांची गरज. रोज रोज तुम जो सनम ऐसा करोगे हम जो रूठ जाएंगे तो आत मिलोगे. सो रणजित येतात तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती तयार आहेत. 12 बॉल 23 ची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. तर एक विकेट गमावला जामगर स्ट्रायकर संघानं या मॅच मध्ये. क्षमता देखील आहे बॅटरमध्ये परंतु जर आपण पाहिलं तर चंदू गोंधलेवरती कोणत्याही प्रकारचा चान्स या ठिकाणी घेतला नाही या बॅटरनं. चांगली बॅटिंग केली. 4 धावा आपण पाहिल्या. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये रणजित येतात. 12 बॉलमध्ये 23 धावांची अजूनही गरज. पहिलाच बॉल इन वाईट केलं होतं. इथे आपण जर पाहिलं तर रनआउटची संधी अवेलेबल परंतु पॉपिंग क्रीजवर आपण पाहू शकता फलंदाज सेफली पोहोचलेला आहे. फलंदाज सेफली पोहोचलाय. आपण पाहू शकता एकंदरीत असं वाटलं बॅटरला की खऱ्या अर्थानं मी रनआउट झालो की काय, परंतु आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीजवर हा फलंदाज सेफली पोहोचला आणि ही सिंगल मित्रांनो खऱ्या अर्थानं एकवटली गेली. 18 धावा धावफलकावरती 11 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. जितेश ट्रॅकिंग करते आपण पाहतो ज्याच्या बॅट मधनं आपण पाहिलं पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि त्यानंतर अजूनही पॉपिंग क्रीजवर तैनात म्हणजे आशिषची किरण अजूनही जागी आहे. आडव्या बॅटनं लॉक करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने केला. रोशन पकडलाय झेल आणि मॅचची गोल्डन विकेट केली आहे कॅरी. फलंदाज जितेश देतील आता माघारी. हा लागणारा धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. लवकर जा थोडा. सो 10 बॉल 22 ची गरज आहे. ते फटका जर मी मला खऱ्या अर्थानं चांगला केला होता परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही आणि त्याचबरोबर चेंडूच्या खाली आपण पाहिलं तर रोशन आला आणि पहिल्या टीमला रोशननं तो चेंडू गॅदर केला. विकेटचं पतन झालं. जितेश मित्रांनो खऱ्या अर्थानं माघारी परतताना पाहायला मिळतं. सलामीची जोडी जी होती ती आता तंबूच्या आश्रयाला खऱ्या अर्थानं आहे आणि 2 नवीन बॅटर एका बाजूला राहुल आपण पाहतो आणि आता नवीन बॅटर विकास मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. विकास येतात 4 नंबरवरती. खूप मोठी जिम्मेदारी असेल आता. फुलर यांचा बॉल इथे फटका चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू आहे तैनात. डीप स्क्वेअर लेगला दुसरा धावेचा प्रयत्न. फेके देखील रॉकेट आम आली. रनआउटची संधीचं मित्र म्हणजे खऱ्या अर्थानं सोनं झालंय की नाही हे पाहण्यासाठी आता थर्ड अंपायर रेफर केला गेलाय. सो फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगली कामगिरी. फेकी मी तर म्हणजे खऱ्या अर्थानं रॉकेट आम आली आणि त्यानंतर थोडासा उशीर झाला विकासला पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्याकरिता. एसटी रक्षकानं एसट्या उद्ध्वस्त केल्या. सिंगल आली आणि एक मोठा विकेट देखील कॅरी होता पाहायला मिळतो. फलंदाज विकास देखील आता माघारी. 9 बॉलमध्ये अजूनही 21 धाव्यांची गरज आहे.
9 बॉल 21. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. त्यानंतर असं वाटलं की जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघ या मॅच वरती आपली पकड मजबूत करेल, परंतु स्पेशली जो दुसरा ओव्हर चंदू गोंदीना फेकला आणि त्यानंतर पूर्णपणे कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. साई समृद्धी मानिवली क्रिकेट संघाचं या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 9 बॉल 21 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल येतात नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 9 बॉल 21 ची गरज. रणजीतचे 3 बॉल अतिशय चांगले त्यांना फेकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आपण पाहिले, त्यानंतर विकेट कॅरी. त्या ठिकाणी रोशनचा रोल खूप मोठा होता, कारण त्या ठिकाणी रोशननं झेल मित्रमंडळ खऱ्या अर्थाने चांगला टिपला. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो तर या बॉलवरती देखील विकासच्या बॅटमधून फुलर लेनचा बॉल होता, फटका इथे चांगला होता डीप स्क्वेअर लेगला. इथे बॅटचा एज, पंचांचं बोट आकाशाकडे. अजून एक फलंदाज बाद. लागणारा धक्का क्रमांक हा आपण पाहतोय, चौथा फलंदाज बाद होतोय. नितीन आता एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आपण पाहणार आहोत. 8 बॉल 21 धाव्यांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये वर्चस्व होतं जामगर स्ट्रायकर्स क्रिकेट संघाचा. त्यानंतर गोलंदाजी अतिशय चांगली राहिली. दुसऱ्या ओव्हरमध्ये चंदू गोंदी स्पेशली. त्यानंतर आपण पाहू शकतो तर रणजितचा देखील अतिशय चांगला काम या मॅच मध्ये आपण पाहू शकतो की राहिलाय. स्टील 2 टू गो. नवीन बॅटर नितीन. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. लॉंग ऑनला आहे त्या ठिकाणी रोशन. पहिल्या अटेम्प्टला चेंडूला उचललाय, फेकी झाली. या कालावधीमध्ये आपण पाहू शकता तर ही सिंगल ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आली एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती. 20 अर्ध काम मित्रांनो खऱ्या अर्थाने झालाय. 7 बॉल मध्ये 20 धाव्यांची गरज. या बॉलवरती
धावांसाठी धावा मिळतील 4. हा चौकार. तीन धावा पहिल्या बॉलवरती घेण्यामध्ये यश आलं होतं. पुन्हा एकदा शफल झालं. यावेळेस गतीनं बीट केलाय. रफ्तार से किया गिरफ्तार. फेकलाय चौकारानंतर हा निर्धाव अर्थात डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 3 बॉल 13 धाव्यांची गरज. निर्णायक बॉल. 3 बॉल 13 कारण पहिल्या बॉलवरती 3 नंतर 4 नंतर डॉट. 3 बॉल 13 धाब्यांची अजूनही गरज आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळेल कारण आता आपण पाहू शकता की डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे त्याला देखील आता फाईन लेग मध्ये तैनात करण्यात आलाय कारण फलंदाज त्याच ठिकाणी जास्त फटके खेळतो. या कारणाने जर आपण पाहिलं तर फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आपण पाहत आहे कारण डीप स्क्वेअर लेगवरून खेळाडू काढलाय आणि त्याबरोबर फाईन लेग मध्ये त्याला ट्रॅव्हल करण्यात आलाय. बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका इथे चांगला पाहायला मिळतो. जजमेंट चुकलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 आणि 2च धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाव्यांच्या मध्ये धाव फलक आता पुढे सरकला. 29. 2 बॉल 11ची गरज. 2-11 या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं राहील. इथे जर एखादा चांगला बॉल फेकला गोलंदाजानं तर पूर्णपणे कमबॅक मित्र म्हणेल पकड मजबूत करेल साई समृद्धी मानेवली या क्रिकेट संघ या मॅच मध्ये. इथे जर या बॉलवरती षटकार आला तर आशिषची किरण उमेद जागी होईल जामगर स्ट्रायकर्स या संघाकडनं. परंतु तो चान्स आता कोण घेईन हा देखील पाहणं खूप गरजेचं राहील. 2 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. फलंदाज तयार. गोलंदाज आपण पाहताय सुरेशला ज्याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 4 बॉल फेकले. 4 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात फक्त 9. इथे चांगला बॉल फटका चांगला लॉंग ऑफला खेळाडू तैनात आहे. 1 पेक्षा अधिक मिळणार नाही आणि त्याचबरोबर सिंगल आले. विकेट देखील कॅरी होताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक 1 बॉल 10 धाव्यांची गरज. थँक्यू सो मच. पुढील मॅच आपण पाहू शकता. एका बाजूला न्यू यंगस्टार कोरावळे बी त्यांच्या अगेन्स्ट नवापाडा या 2 संघाच्या दरम्यान नवीन बॅटर पाठवायचा. थँक्यू डीजे. 1 बॉल 10 धाब्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो. पूर्णपणे साई समृद्धी मानिवली संघाने या मॅच मध्ये आपलं स्थान मित्रमंडळी खऱ्या अर्थानं पक्क केलं. पण एखादा अतिरिक्त बॉल मित्रमंडळी खऱ्या अर्थानं फेकला गोलंदाजानं तर या मॅच मध्ये मित्रमंडळी खऱ्या अर्थानं कमबॅक करू शकते टीम. परंतु असं होईल की नाही हे देखील पाहणं गरजेचं. ओव्हरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. शेवटच्या बॉलवरती फटका सजवला. गॅप शॉट सिलेक्शन. परंतु आपण पाहू शकता यावेळेस खूप उशीर झालाय. शेवटच्या बॉलवरती 4 आल्या परंतु साई समृद्धी मानवली संघाने केले 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश. वेल डन बॉईज. हार्ड अँड टफ लक टीम जामगर स्ट्रायकर्स.